आता बातमी पुण्यातनं आहे। पुण्यामध्ये पावसानं ओढ दिली आहे। उद्यापासून पुन्हा पाणी कपात होणार आहे। 15 जुलैपासून एक दिवसाआड पाणी मिळणार आहे। धरणामध्ये 58% इतकाच जलसाठा आहे। मात्र तरीही पाणी कपात ही कायम राहणार आहे आणि हा निर्णय घ्यावा लागलाय। इकडे पुण्यामध्ये पाणी साठा हा धरणांमधला कमी होत चाललेला होता आणि त्याच काळापासून पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार असं म्हटलं जात होतं। आता मात्र पाणी कपातीचा निर्णय लागू झालेला आहेच। 15 जुलैपासून एक दिवसाआड पाणी पुणेकरांना मिळणार आहे। आणि आता इतरही गावखेड्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात फटाफट। छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई तांडा इथे बगारिया ॲग्रो प्रोडक्ट्स आणि बगारिया व्हेजिटेबल प्रोडक्ट्सवरती अन्न आणि औषध प्रशासनानं छापा टाकला। दोन्ही तेल रिपॅकिंग युनिट्स आहेत आणि बनावट आणि अस्वच्छ खाद्यतेलाचा काळा धंदा इथे सुरू होता। पाम तेल, सोयाबीन तेल, कपाशी तेल आणि अज्ञात वनस्पती तेलाचा तब्बल 2,93,35,000चा साठा इथे जप्त करण्यात आला आहे। एकीकडे या संपूर्ण घटनेनं खळबळ माजलेली आहे, कारण या दोन नामांकित अशा कंपन्या छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई तांडा इथे हा सगळा प्रकार घडलाय। आपल्या कडक आणि तडफदार कार्यपद्धतीमुळे नेहमी चर्चेत राहिलेले तुकाराम मुंढे यांच्या आयुष्यातील संघर्षाचा प्रवास उलगडणारं तुकाराम हे पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येते। ज्येष्ठ पत्रकार शफी पठाण हे या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रकाशनापूर्वीच या तुकाराम पुस्तकाच्या लाखांहून अधिक प्रतींचं ॲडव्हान्स बुकिंगही झालंय। तुकाराम मुंढे यांनी एफडीएचा पदभार स्वीकारताच राज्यातील शासकीय दूध संघाच्या दूध संकलनाचा आकडा 25%नी घटलाय। शासकीय दूध संघात 25% दूध कुठून येत होतं असा सवाल आता आमदार किशोर पाटील यांनी केलाय। तर 25% दूध संकलन कमी होणं याचा अर्थ लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच विषारी दूध प्यावं लागत होतं हे आता सिद्ध झालंय असे त्यांनी म्हटलंय।